नमस्कार, मी भाग्यश्री फाटक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. काल BSEची एक्सपायरी होती, तर उद्या NSEची एक्सपायरी आहे. आजचा सँडविच सेशन म्हणतो तसा आहे. 64.54 एवढं क्रूड आहे, 4.50 बॉन्ड यील्ड आहे आणि 99.58 डॉलर इंडेक्स आहे. विक्स कसा राहतो त्याच्यावर अवलंबून आहे. काल तर 19 पर्यंत गेला होता. आज विक्स कसा राहतो, तर विक्सची मेहरबानी असेल तर मार्केट स्थिर असेल. 31 मेला ओपेकची बैठक आहे. 4.11 लाख बॅरल पर डे एवढं उत्पादन वाढण्याची शक्यता आहे. काल डाव जोन्स तेजीत होता. युरोपने व्यापार समझोता करण्यासाठी बोलणी सुरू करायचं मान्य केलं आहे. जपानने मात्र 40 वर्षाचं बॉन्डचं प्रमाण कमी करावं असं ठरवलं किंवा असं जपानी सरकारचं म्हणणं आहे. त्यामुळे डॉलर येन हे जे प्रमाण होतं ते 144 येनला $1 असं झालं. फॉरेन इन्व्हेस्टर्सची काल 348 कोटींची खरेदी, डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची 10,104 कोटींची खरेदी होते. काही जे रिझल्ट लागले त्याच्यामध्ये NMDC स्टील त्यांचा लॉस कमी झाला आहे, रेव्हेन्यू वाढला आहे. सॅनसेरा प्रॉफिट रेव्हेन्यू वाढला आहे, मार्जिन कमी झालं आहे. DCX कमजोर रिझल्ट आहे, सगळ्याच गोष्टी कमी झाल्या. ITI लॉस कमी झाला आहे, रेव्हेन्यू वाढला आहे. टाईम टेक्नोप्लास्ट रिझल्ट चांगला आहे, सगळ्याच गोष्टी वाढल्या आहेत. टाईम टेक्नोप्लास्ट, एंटेरो आणि त्रिवेणी. टाईम टेक्नोप्लास्ट, एंटेरो आणि त्रिवेणी तिन्हीचाही रिझल्ट चांगला लागला आहे. त्याचबरोबर काल जे आणखीन रिझल्ट लागले त्याच्यामध्ये बॉशचा रिझल्ट लागला, प्रॉफिट कमी झाला, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन फ्लॅट राहिलं, पण बॉशनी 512 रुपये डिव्हिडंड दिला. प्रॉक्टर गॅम्बल हायजीन प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू मार्जिन कमी झालं. प्रॉक्टर गॅम्बलनी 65 रुपये डिव्हिडंड दिला. सनफ्लॅग आयनचा मात्र रिझल्ट कमजोर लागला. प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन सगळ्याच गोष्टी कमी झाल्या. LICचा रिझल्ट लागला. LICचं प्रॉफिट 38% वाढलं. नेट प्रीमियम इन्कम 3% कमी झालं. ॲन्युअल प्रीमियम इक्विव्हॅलंटही कमी झालं. न्यू बिझनेस व्हॅल्यू कमी झाली. न्यू बिझनेस मार्जिनही कमी झालं. त्यांचा मार्केट शेअर 57.5 एवढा राहिला. BDL प्रॉफिट कमी झालं, रेव्हेन्यू मात्र दुप्पट झालं. 398 कोटीचं 1,776 कोटी झालं आणि मार्जिन कमी झालं. 47% 22%. यांनी मात्र 65 पैसे एवढा डिव्हिडंड दिला.
NMDCचं प्रॉफिट कमी झालं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी झालं. त्यांना वन टाईम गेन झाला 1483 कोटी आणि त्यांनी 1 रुपया डिव्हिडंड दिला. JK लक्ष्मी सिमेंट प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी झालं. हिंदुस्तान कॉपर प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी झालं. मेड प्लस रिझल्ट चांगला आहे, प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिनही मेड प्लसचं वाढलं. ब्रिटिश अमेरिकन टोबॅको यांनी BAT म्हणतो आपण बॅट, यांनी 2.3% स्टेक ITC मधला ते 400 रुपयांनी विकणार आहेत 8% डिस्काउंटवर आणि यातून 11,600 कोटी रुपये त्यांना मिळतील. टाटा स्टील कोल माईनच्या संदर्भात नुकसान भरपाई मिळावी म्हणून ते कोर्टात अर्ज करणार आहेत 757 कोटीसाठी आणि त्याच्यावरचं व्याज. सोनाटा क्वाल्ट्रेक्स बरोबर सोनाटाने करार केला. HBL इंजिनिअरिंग यांना 102 कोटीची ऑर्डर इरकॉन इंटरनॅशनलकडून मिळाली. भारत फोर्जला जे आर्बिट्रल अवॉर्ड मिळणार होतं ते कोर्टाने रद्द केलं. झिंका लॉजिस्टिक्स यांचं नाव आता बदलून ब्लॅक डक असं होणार आहे. वारी एनर्जी यांनी एक करार केला होता इवा रिन्युएबल टेक्नो सोल्युशन बरोबर. हा करार रद्द केला, पण दोघांच्या संमतीने हा करार रद्द झाला. ज्युपिटर वॅगन त्यांनी पिकअप बरोबर एक MOU केला आहे. आज बेल राईडचं लिस्टिंग होणार आहे. सुप्रिया लाईफ सायन्स यांचा रिझल्ट मात्र चांगला आला आहे, सगळ्याच गोष्टी वाढल्या आहेत. प्रिसिजन केम शाफ्ट CAMSHAFT प्रॉफिट वाढलाय, रेव्हेन्यू कमी झालाय, मार्जिन वाढलाय, 3 रुपये 40 पैसे डिव्हिडंड आहे. गुडइयर इंडिया ही तोट्यातून फायद्यात आली आहे, रिझल्ट चांगला आहे, रेव्हेन्यू वाढलाय, मार्जिन वाढलाय. गुजरात फ्लोरो रिझल्ट चांगला आलाय, सगळ्याच गोष्टी वाढल्यात, 3 रुपये डिव्हिडंड दिलाय. आता कुठले शेअर तेजीत कुठले मंदीत राहतील? कालचा आपण मार्केटचा नाच बघितलाय. काही लोक फजिती होता वाचले असतील, काही जणांची फजिती झाली असेल, कारण मार्केटच तसं होतं, त्याच्यात कुणाचाही दोष नव्हता. आज पाहूया काय काय होत आहे. त्यामुळे मी दिलेत म्हणून तेजीत राहील, मी दिलेत म्हणून मंदीत राहील असं अजिबात नाही. एक अभ्यास आहे तो, माझाही चुकू शकतो. तुम्ही सुद्धा दिलेल्या शेअरचा अभ्यास करा आणि मग तुम्हाला वाटलं तर ट्रेड घ्या. नाहीपेक्षा व्होलॅटिलिटी थोडी कमी होईपर्यंत नुसतंच मार्केट पहा. आधी तेजीमध्ये टाटा टेक्नॉलॉजी, टाटा केमिकल्स, आरती इंडस्ट्रीज, झिंका, EID पॅरी, श्रीराम प्रॉपर्टी, ग्रॅन्युअल्स, टिटाघर वॅगन, चोला फायनान्स, ॲस्ट्रल, PG इलेक्ट्रोप्लास्ट,
मॅरिको, सुप्रीम इंडस्ट्री, त्रिवेणी इंजिनिअरिंग, कंटेनर कॉर्पोरेशन, ऑइल इंडिया, NLC, तानला, झेन, ZEN, झेन टेक्नॉलॉजी, लार्सन टुब्रो, डॉक्टर रेड्डीज, हिंदुस्तान कॉपर, भारत फोर्ज, फोर्स मोटर. काल एवढं सगळं मार्केट उलटं सुलटं पडत होतं, पण फोर्स मोटरचा शेअर 500 रुपये तेजीत होता. कॅनरा बँक, एस्कॉर्ट्स, इन्फोसिस, V2 रिटेल, इंडिया ग्लायकॉलसुद्धा काल तेजीत होता, कारण 30 मेला ते स्प्लिटवर विचार करणार आहेत म्हणून. HBL इंजिनिअरिंग, इन्फो एज, ई-पॅक ड्युरेबल, गुड इयर, प्रिसिजन केमशाफ्ट. तर मंदीमध्ये सिमेंटचे शेअर मंदीत राहू शकतात. रामको सिमेंट, अल्ट्राटेकचा पुट घ्या पाहिजे असेल तर. रेमंड T2T मध्ये गेलाय म्हणून मंदीत दिलाय. झुआरी, ITC, NMDC, TTK प्रेस्टीज आणि इंडिगो. तर तुम्ही पण अभ्यास करून बघा काय काय होत आहे. मार्केट यावर्षी फार लहरीत चाललं आहे आणि कधी मंदीत जाईल हे सांगता येत नाही. पण काळजी घ्या आणि पैसे किंवा भांडवल जपून वापरा. बघूया काय काय होत आहे. नमस्ते.